आपल्या प्रियकरात म्हणजे भगवंत परमात्म्यात रत झालेली स्त्री इतकी बेभान असते की ती आपलं कुळ काय आहे, कुळाचार काय आहेत हे सर्व विसरून जाते. तिला लौकिकाचं काही वाटत नाही. तिला मान मरातब नाही मिळाला तरी चालतो. तिने लाज, भीती, चिंता सगळं काही सोडलेलं असतं. घर, पती, भाऊ, दीर, घरातील इतर लोक काय म्हणतील याचीही काळजी तिला वाटत नाही. तिची ही अवस्था पाहून तिला कोणी समजवायला गेलं तर ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही. कोणी काही सांगत असेल तर ती म्हणते की मी आता बहिरी झालीये, त्यामुळे तुम्ही काय म्हणताय ते मला ऐकायलाच येत नाही. एखाद्या स्त्रीसाठी या खूप भयान आणि अवघड गोष्टी आहेत, ज्या करताना एखादी स्त्री बरेचदा विचार करेन. तरीही हे एवढं सेन्सिबल रूपक वापरून तुकारामांनी हा अभंग लिहिला. याच अभंगाचं संपूर्ण विवेचन करणारा तुकाराम गाथेतील 11व्या अभंगाचा व्हिडिओ चॅनलवरती आला आहे. त्याची लिंक खाली देतीये, नक्की बघा. धन्यवाद.